नेवासा मतदारसंघामध्ये आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा विकास कामाचा जोरदार धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खडका फाटा येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं। नेवासा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात अनेक वाड्या वस्त्यांवर जाणे येण्यासाठी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। शेतातील पिकवलेला माल मार्केटपर्यंत नेण्यासाठी रस्ता महत्त्वाचा आहे। शहरातील व इतर मुख्य रस्ते करण्याबरोबरच 70% माझा शेतकरी वाडी वस्तीवर राहतोय, म्हणून आपण हे रस्ते सुधारण्याची मोहीम हाती घेतली असल्याचं आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी म्हटलं। आज खडका फाटा येथे 30 लाख रुपयांच्या रस्त्याचं उद्घाटन तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडलंय। 30 लाख रुपये खडका फाटा ते पवार वस्ती मार्गे पिचडगाव रस्ता, खडका येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर सभामंडप बांधकाम, खडका येथील गोशाळा संरक्षण भिंत बांधकाम, एकूण मंजूर निधी 45 लाख रुपये असून या प्रसंगी सिद्धांत नवले यांची प्रमुख उपस्थिती होती। नवले यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केलं। तसेच कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष प्रताप चिंदे, भाजप सदस्य रामचंद्र खंडागळे सर, राजेंद्र काका मते, सरपंच संदीप सोनकांबळे, मुरमे सरपंच अजय साबळे, माजी सरपंच भाऊसाहेब थोपटे, किशोर भांगे, अंकुश भनगे, मच्छिंद्र मुटकुळे, सुरेश भांगे, काकासाहेब केरकळ, गणपत मोरे, अशोक लंघे, श्री सुनील वाघमारे, गोरक्षनाथ भांगे, बबनराव भागे, हरिभाऊ शिरसाट, ज्ञानदेव भांगे, भानुदास मोरे, संजय लंघे, विलास पवार, हरिभक्त परायण, देवीदास महाराज, अनिल लोखंडे, रमेश लोखंडे, अर्जुन थोपटे, कांचन भांगे, राजू मुटकुळे, मोहन शिरसाट, मनोज पवार, विष्णू माळी, रज्जाक पठाण, प्रवीण खरात, इनुस देशमुख, पांडुरंग केरकळ, बाळू हापसे, अल्लाबक्ष शेख, इस्माईल शेख, ज्ञानेश्वर पवार, जोनराव सोनकांबळे, प्रवीण पवार, सुनील खंडागळे, रंगनाथ बाणकर, विठ्ठल बर्डे, गणेश भांगे, सुभाष भांगे, बाबासाहेब शिरसाट, परवेज पठाण, कैलास गायकवाड, जालिंदर आगळे, मनाजी आढाव, सचिन लंघे, सतीश भांगे, दत्ता शिरसाट, चांगदेव बाणकर, सलीम शेख, सागर भालेराव, सलीम देशमुख, अक्षय पवार, श्याम शिंदे, राजू पवार, रमेश पोटे, सुभाष भांगे, बाबासाहेब डोंगरे, रेणुकादास पवार, जावेद शेख, सुनील ताकपेरे, शहाजी पवार, गणेश पवार, निलेश पवार, संजय पवार, मुरलीधर कल्हापुरे, तुकाराम कल्हापुरे, अमोल पवार, राहुल पवार, पंचायत समिती अधिकारी, सवई आदी मान्यवर उपस्थित होते। खरं तर नेवासा तालुक्यामध्ये अनेक वाड्या वस्त्यांवरच्या रस्त्यांचा फार मोठा बॅकलॉग आहे, कारण शेतीला रस्ता फार गरजेचा आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात आलं आणि म्हणून मुख्य रस्ते करण्याबरोबरच आपल्याला वाडी वस्तीवरती जाणारे रस्ते, कारण आमच्या ग्रामीण भागातला प्रत्येक गावातले जवळजवळ 70% शेतकरी मंडळी आपल्या वाडी वस्तीवरती राहतात आणि म्हणून हे रस्ते सुधारण्यासाठी आपण मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामध्ये आज या ठिकाणी जे आपण उद्घाटन केलं, 30 लाख रुपयाचा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जे नियोजन मंडळाचा निधी मिळाला, त्याच्या माध्यमातून आज 30 लाख रुपयाचा रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि म्हणून आता आपण बघितलं की शासनाने या महायुतीच्या सरकारनं अतिशय एक चांगला निर्णय घेतला की शेतपानंद रस्ते जे आहेत, मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ता योजना नवीन घेतली की जेणेकरून त्याच्यात खूप सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे। पूर्वीच्या ज्या त्रुटी होत्या त्या सर्व दूर होणार आहे आणि म्हणून आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी कष्टकरी माणूस त्या ठिकाणी ज्या वेळेस दळणवळणाने जोडला जाईल त्यावेळेस तो सक्षम होणार आहे। अध्यक्ष आले त्यानंतर आता आपल्याला भाऊंचे हात बळकट करण्याकरता येणाऱ्या स्थानिक निवडणुकींमध्ये पण आपल्याला मोठ्या प्रमाणात भाऊंना आशीर्वाद त्या ठिकाणी द्यायचा आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही असेल त्या याला आपल्याला मॅन्डेट देऊन भाऊंचे हात बळकट करून अधिक भरीव विकास कामे आपल्या तालुक्यात कसे आणता येईल याचा प्रयत्न करावा लागणार आहे। याच्यापेक्षा सुवर्ण संधी कोणतीच नाहीये। केंद्रात युतीचं सरकार आहे, राज्यात युतीचं सरकार आहे, भाऊ युतीमध्ये आहे, पालकमंत्री युतीचे आहे आणि हे सगळं बघता आपल्याला येणाऱ्या काळात आणि स्थानिक पातळीवरती भाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्याला युतीलाच त्या ठिकाणी समर्थन करून आपल्याला असे विविध विकास कामे असेच चालू ठेवावं लागणार आहे। विकासाचा बॅकलॉग भाऊ सामान्यांचे प्रश्न भरपूर नाहीये, फक्त रस्ते आणि वीज हे माझ्या मते तालुक्यात आज प्रामुख्याने असणारे 2 प्रश्न आहेत। रस्त्याची मागणी मोठी आहे, आपल्याला कसं अधिक निधी ओढून आणता येईल भाऊंच्या माध्यमातून त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। मी देखील फिरत असताना समस्या जाणून घेत असताना मी पण भाऊंकडे एक मोठी यादी दिलेली आहे। आता आपल्याला कसं भाऊ त्यातून थोडा निधी देतील त्याचा आपण प्रयत्न करू। भाऊंच्या माध्यमातून हे विकास कामं आपल्याला असेच चालू ठेवावं लागतील।
हे गंगथडीला जाणारे एक गंगथडीचं नाक आहे आणि खडका लोक बाहेरचे लोक जात असताना खडक्याचा विकास काय होतो हे बघतात आणि मग इथून पुढचा काय विकास असेल याच्यावरून अनुमान ठरवतात का पुढं काय असेल। आता खडक्याला जर रस्ते चांगले असेल, खडक्याला जर पाणी चांगलं मिळत असेल, खडक्याची जर प्रगती होत असेल तर निश्चितपणाने इथून पुढच्या लोकांची प्रगती होती असं अनुमान आपण बांधायचं। त्यामुळं आजपर्यंत आपण बरेच वेळ दुर्लक्षित राहिलो, पाणी वेळेवर मिळत नव्हतं, कॅनॉल कायम उन्हाळ्यात पाणी मिळालं की कॅनॉल फुटायचा, पण आता विशेष लक्ष आहे। आता कोणीतरी खोडसाळपणा केला आणि तो कोण आहे त्यालाही जर बसला आणि इथून मागं जसं चालत होतं आता ते दिवस राहिलेले नाहीये। आपल्या टेलच्या भागाचा आमदार आहे आणि एक सामान्य आमदार आहे। तुम्ही आजपर्यंत अनेक वेळ भावलं, इथून कधी जाताना कुणी हात दाखवा, कुणी थांबा, कधी समस्या ऐकून घ्या, त्याचं निराकरण करणारा असा एक सर्वसामान्य जनतेतला आपण आमदार निवडून दिलेला आहे। त्यामुळं भविष्य काळासाठी आपल्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला सोडवावं लागणार आहे आणि त्या सोडवण्यासाठी जे नेतृत्व लागतं ते आपल्यामधलं आहे। आपल्याला कोणाच्या दारात बसायची गरज नाही, कुठल्या पीएला भेटायची गरज नाही। भाऊला फक्त एका साध्या कागदावर लिहून दिलं भाऊ असं आहे, भाऊ वेळ आवर्जून सांगणार महाराज तुमचा रस्ता केला बरं का, आता खडीकरण केला तो पुढच्या वेळेस डांबरीकरण होईल, पण तो थेट पिचडगाव पर्यंत करायचा आहे का, तर पिचडगावच्या लोकांना देवगडला जायला सोपं झालं पाहिजे। आणि ही सगळी तालुक्यातली जडणघडण आपण इतके दिवस ज्यांच्या भरोश्यावर होतो यांनी सगळ्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि त्यामुळं आपल्या भागातला, आपल्या परिसरातला आपला हक्काचा आमदार आपण मुंबईमध्ये निवडून दिलेला आहे। शिवाय शिंदे साहेबांनी आवर्जून ज्या व्यक्तीकडे लक्ष असतं ते आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील आणि विशेष करून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांचंही कायम इथे लक्ष असतं आणि म्हणून कायम कुठं लक्ष असतं की खडका फाटा, खडक्याचा उल्लेख झाल्याशिवाय खालच्या कुठल्याच गावाचा उल्लेख होत नाही। त्याच्यामुळं हे सगळे ऋणानुबंध जर आपल्याला असेच टिकून ठेवायचे असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अधिकाधिक आमदार साहेबांवर जबाबदारीने कामं करून घ्यायचे असतील तर आपल्याला त्यांचे हात बळकट केले पाहिजे। ते देतील भविष्य काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका येतील त्या सुद्धा आपल्याला आपले प्रतिनिधी निवडून देता येतील का, तर विकासाचे अनेक मार्ग जे आहेत त्यामधून आपल्याला निधी उपलब्ध करता येईल आणि आपल्या समस्या सोडवता येतील। इथून पूर्वी महाराज रस्ते हे कागदावरच होत होते, आपल्याला अनेक ठिकाणी अनुभव आलेले आहेत त्याचे, आता प्रत्यक्षात रस्ते होतात आणि आमचा अट्टास भाऊ कधीच धरत नाही का मी उद्घाटन करा, त्यांचा रस्ता झाला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे आणि ही सुविधा मिळाली पाहिजे। यासाठी आपण भविष्य काळामध्ये सगळ्यांनी भाऊंच्या सोबत असावं एवढीच